लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहत आहे शिवशाही न्यूज. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मराठा भवन पंढरपूर येथे व्हावं यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला होता. गेल्या काही दिवसात मराठा आरक्षणाचा जो लढा आणि जो विषय महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झालेला आहे त्यामध्ये सुद्धा आमदार समाधान आवताडे यांनी वेळोवेळी सहकार्य केलं होतं. तसं मुख्यमंत्र्यांना पत्र देखील दिलं होतं. त्याचबरोबर पंढरपुरातील जिजाऊ स्मारक हे बऱ्याच दिवसापासून मराठा समाजाची मागणी होती. त्यासाठी मासाहेब जिजाऊंचा पुतळा देखील तयार करून घेतलेला होता, परंतु तेही काम प्रलंबित राहिलं होतं. या सगळ्या कामावर आमदार समाधान आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून आज पंढरपूर येथील महाराष्ट्रातील पहिलं मराठा भवन हे मंजूर झालेलं आहे. या भवनासाठी जागा देखील मंजूर झालेली आहे आणि 5 कोटीचा निधी देखील दिलेला आहे. त्याचबरोबर जिजाऊ स्मारकासाठी देखील त्यांनी 1 कोटीचा निधी देऊन जिजाऊ स्मारकाचं देखील काम लवकरच चालू होणार आहे. आणि एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जेव्हा मराठा भवनासाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले त्यावेळी मराठा समाजामध्ये स्वाभाविकच आनंद उत्सवाचं वातावरण आहे. आणि मराठा समाज बांधव इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी आनंद उत्सव साजरा केलेला आहे. फटाके फोडलेले आहेत, पेढे भरवलेले आहेत एकमेकाला आणि जोरदार अशी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेबांच्या नावाची घोषणा करून त्यांनी हा आपला आनंद व्यक्त केलेला आहे. आपल्यासोबत काही समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून एक एक करून या तिन्ही विषयावर जाणून घेणार आहोत. महाराज, आज मराठा भवनसाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले, जागा निश्चित झालेली आहे, काय सांगाल या संदर्भात? खरोखरच खूप मोठी गोष्ट आणि खूप अभिमानाची गोष्ट आमच्या पंढरपूर शहर व तालुक्यातीलच मानण्यापेक्षा महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवासाठी या ठिकाणी हा खूप अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आज आहे. कारण महाराष्ट्रातील पहिले मराठा भवन आपल्या पंढरपूरमध्ये या ठिकाणी होते आणि याचं श्रेय समाजातील लहानांपासून मोठ्यापर्यंत घटकातील प्रत्येकाचं हे मध्ये श्रेय आहे. समाज बांधवांनी काय म्हणतात ना, खूप याला प्रयत्न केले, संघर्ष केला, तेव्हा कुठं हे आमच्या मराठा समाजाच्या पदरात या ठिकाणी मराठा भवन या ठिकाणी पडलेले. वेळोवेळी आमची एवढी तयारी या ठिकाणी माननीय कार्तिक वारीला उपमुख्यमंत्र्यांच्यातनं पूजा होती, त्या टायमालाही आम्ही उपमुख्यमंत्री सुरुवातीला विरोध केला पूजेला, पण ह्या मागण्या आम्ही मान्य केली, म्हणजे माननीय त्यांच्यापुढे ठेवल्यानंतर त्यांनी त्याला मंजुरी देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर समाज बांधवांनी त्यांना पूजेला येण्याचं आमंत्रण दिलं आणि आल्यानंतर सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, जिल्हाधिकारी असतील, माननीय लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे असतील, त्यांच्याबरोबर आमची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिला की तुम्हाला पंढरपूर शहरामध्ये जिथं पाहिजे तिथं जागा दिली जाईल आणि त्यासाठी लगेच 5 कोटीचा निधीही तुम्हाला दिला जाईल. आणि तो शब्द माननीय फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील आणि आपल्या पंढरपूर तालुका मंगळवेढ्याचे लोकप्रिय आमदार माननीय समाधान आवताडे साहेब असतील यांनी तो शब्द पाळला. आणि आज जे मराठा भवन जे भूतोना भविष्यात कितीतरी दिवसाचा लढा जो समाज बांधव आमच्यापेक्षा वरिष्ठ खूप या ठिकाणी आहेत, खूप दिवसापासून ते लढा, या सर्वांच्या लढ्याला आज या ठिकाणी यश आलेलं आहे. खरोखरच खूप अभिमानाची गोष्ट या ठिकाणी समाज बांधवाची झालेली आहे. आपल्यासोबत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव पण आहेत. आपण त्यांच्याकडून मराठा आरक्षणाचा लढा खूप वर्षापासून चालू आहे. त्यातच प्रत्येक गावामध्ये मराठा समाज बांधवांसाठी महिलांसाठी हॉस्टेल असावे, मराठा भवन असावं अशी मागणी मराठा समाजाची अनेक वर्षांची आहे. आज पंढरपूरपुरता तरी तो प्रश्न सुटलेला आहे, काय सांगाल? आपण बघितलं की महाराष्ट्राची एक कुळस्वामिनी आई तुळजाभवानी आणि पंढरपूर क्षेत्र म्हणजे पंढरपूर क्षेत्र असं एक काशी क्षेत्र आहे. इथं सर्व जाती धर्माचे धर्मशाळा आहेत, हॉस्टेल आहेत, वारकरी संप्रदायाचे सुद्धा मठ आहेत. पण अनेक वर्षापासून आपण बघितलं की मराठा आरक्षणासाठी चळवळ करत असलेले आम्ही बी यात 25 वर्ष झाले चळवळ करतो. ही मागण्या आमच्या पूर्वीपासूनच आहेत. त्याच्यामध्ये हे जे आमच्या भगिनीने अत्याचार झाला ते 52 मोर्चे झाले. त्या 52 मोर्चामध्ये जे आमच्या समाजाच्या मागण्या होत्या खरं म्हटलं तर हे 25 वर्षाखालीच काळामध्ये व्हायला पाहिलं होतं. पण समाजाकडे आमच्या समाजाकडे कुठलाही नेता कुठलाही राजकीय क्षेत्रातला नेता हा समाजाकडे दुर्लक्षित करत होता, फक्त समाजाची मदत घेत होता आणि आमची गर्दन कापत होता. पण असा समाज आज एकत्र जगवटला, महाराष्ट्रात एक क्रांती झाली
त्या क्रांतीच्या माध्यमातून जी आमच्या मागण्या होत्या मुख्यमंत्र्यापाशी, ती मागण्या आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या असू द्या, नंतर हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल असू द्या, धर्मशाळा असू द्या, मुलींसाठी राहण्याची सोय असू द्या, अशा मागण्या आपण ह्या मागण्यातनं केलेल्या आहेत. आणि राहिला मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही पडलीतच ठेवलेला आहे. मराठ्याला फक्त एक गाजर दाखवायचं काम चालू आहे या शासनाचं. तर मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. आणि दुसरं गोष्ट आहे की आज पंढरपुरामध्ये आज हा भक्त मराठा भवन हा आमचे माननीय आमदार समानंददादा अवताडे आणि सर्व मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आणि सर्व कार्यकर्ते समाजाने एकत्र बसून मुख्यमंत्र्यापाशी उपमुख्यमंत्र्यापाशी बसून हा भवन आपल्याला पंढरपुरामध्ये अतिशय सुंदर एक समाजाला एक दिलासा मिळाला की कुठलीही योजना या समाजाला पंढरपुरामध्ये नाही, ती योजना आज आम्हाला मिळाली. आणि तुमचं जिजाऊसाठी आम्हाला आमदारच्या कोटातनं 1 कोटी रुपये आम्हाला या माध्यमातून मिळाले. दोन्ही कामं या सरकारच्या माध्यमातून चांगले झालेले आहेत. आम्ही या सरकारचं स्वागत करतो. आमचं एक सरकारला मागणी आहे मराठा समाजाच्या की आम्ही 25 वर्ष माझी 2 पिढ्या गेल्या समाजाच्या, तरी मराठा समाजाला आरक्षण मिळालं. येताना मराठा समाजाच्या आरक्षण मागण्या पूर्ण करावा असं या सरकारला आमची मागणी आहे. आम्ही कुठली दर्पण आणत नाही. मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हावं आमची भावना आहे. आमच्या भावना शासनापत्र पोचावा. एक मराठा समाजाच्या तरुण महिलाच्या सुद्धा जे माध्यमातून असेल या महिलाच्या माध्यमातून आरक्षण मिळावं एवढीच आमची इच्छा आहे. जिजाऊ स्मारकाचा प्रश्न असेल, मराठा भवनाचा प्रश्न असेल किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्यव्यापी आहे, परंतु मराठा भवन आणि जिजाऊ स्मारक हे पंढरपूरचं जे आहे ते आमदार समाधान अवताडे यांच्या प्रयत्नातून आज मंजूर झालेलं आहे. काय सांगाल थोडक्यात? गेली कित्येक वर्ष पंढरपूरचे मराठा समाज जिजाऊ स्मारक आणि मराठा भवनासाठी प्रयत्नशील होता. आणि ह्या प्रयत्नाला पंढरपूरचे सर्व समाज बांधव, ज्येष्ठ असतील, युवक असतील, त्यांनी एकत्र येऊन काम केलं. आणि त्याचे फलद्रूप आज असं झालं की माननीय समाधान अवताडे यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या पाठिंब्याने माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रशासन अधिकारी सर्व त्यांनी जे पंढरपूरच्या मराठा समाजाला सहकार्य केलं, त्या सहकार्यातनं आज पंढरपुरात मराठा समाज भवन उभारले असून तसेच आमदार साहेबांनी आपल्या निधीतून जिजाऊ स्मारकाला 1 कोटी रुपये हा भरघोस निधी दिलेला आहे. त्यामुळे पंढरपुरातील सर्व मराठा समाज हा माननीय समाधान अवताडे आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हार्दिक आभारी आहे. पंढरपूरसाठी जसं मराठा भवन झालं ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि सरकारने जी गुड न्यूज दिलेली आहे, त्याचबरोबर जिजाऊ स्मारकाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर अतिशय चांगली गुड न्यूज एक पंढरपूरकरांसाठी मिळालेली आहे की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे जे आमदार आहेत समाधान अवताडे यांना तालिका अध्यक्षपद मिळालेलं आहे. आणि त्यामुळं विधानसभेच्या सभापतींच्या अनुपस्थितीमध्ये ते सभापतीची जबाबदारी पार पाडणार आहेत. आणि याच संदर्भात आपल्याशी त्यांचे कार्यकर्ते बोलणार आहेत. दादा, नाव सांगा तुमचं आणि पुढे. मी शरद चव्हाण सर. खरंच आज तालुक्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्र विधान भवन हे महाराष्ट्रात सर्वोच्च सभागृह आहे आणि त्या सभागृहात 288 आमदार आहेत. आणि त्या 288 आमदारांमध्ये माननीय आमदार समाधानदादा अवताडे यांना तालिका सभापतीपद मिळणं ही तालुक्यासाठी खरीच अभिमानाची आणि भूषणाची गोष्ट आज घडलेली आहे. ज्या पद्धतीने बोले तसा चाले त्याची वंदावी पावले अशा पद्धतीचं काम आमदार समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून आपल्याला या मतदारसंघात होताना पाहायला मिळत आहे. आणि तालिका सभापती पद हे मिळालं याबद्दल खरंच खूप अभिमान आणि ह्या तालुक्यातील जनतेला आणि समाजाला वाटतो आहे. बोलणार थोडक्यात. आणखी काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. काय सांगाल, आज मराठा भवन मंजूर झालेला आहे आणि आपण पाहिलं असेल मागच्या कार्तिक एकादशीला सकल मराठा समाज पंढरपूर शहर व ग्रामीणच्या वतीनं आम्ही उपमुख्यमंत्री मग अजितदादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील आम्ही विरोध केला होता की आमच्या प्रमुख मराठा समाजाच्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण करणार असाल, आम्हाला आरक्षण देणार असाल तर तुम्ही इथं पूजेला यावं, अन्यथा आपण पूजेला येऊ नये. आम्ही इशारा दिला होता. इशारा दिल्यानंतर त्यांनी म्हणलं की तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत. मग आम्ही प्रमुख मागण्या आम्ही लेखी त्यांना कळवल्यानंतर त्याच्यामध्ये आमचं मराठा समाज भवनचा विषय असेल, आमच्या मुलींसाठी मुलांसाठी हॉस्टेलचा विषय असेल, वसतिगृह असेल, अशा प्रमुख काही 4-5 मागण्या होत्या. त्यापैकी एक प्रमुख मागणी म्हणून आज आमच्या समाजासाठी मराठा भवन म्हणून निधी उपलब्ध झालेला आहे.
मग त्या निधीसाठी समाधानदादा अवताडे यांनी पाठपुरावा केलेला आहे त्यांच्या माध्यमातून. त्याच्याबरोबर आमचे काही ज्येष्ठ लोक होते ते पण पाठपुरावा करतच होते कंटिन्यू, त्याच्यामध्ये होतेच. इतर ह्याच्या व्यतिरिक्त आता राजकारणाविषयी बोलू नये, हे काही राजकारणाचा विषय नाही, परंतु काही आमच्या पक्षातील लोक सुद्धा वरिष्ठ नेते नाना पटोले वगैरे असतील ते सुद्धा आम्हाला वरून त्या लेवलनी तिथं प्रयत्न करत होते. पर्यंत असतील त्यांनी पण आम्हाला तिथं त्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे त्यांनी सुद्धा. परंतु मागणी विषय असा होता की समाजाचं आणि ह्या समाजाची मागणी होती त्यापैकी प्रमुख मागणी आज आम्हाला मान्य झालेली आहे. त्यामुळे आम्ही खूप खूप आभारी आहे या शासनाचं. एक समाज बांधव म्हणून तर आम्ही त्यांच्याबद्दल धन्यवाद मानतो. शिवसेना शिंदे गटाचे पण पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? मराठा भवन मंजूर झालेलं आहे, कसं स्वरूप असेल मराठा भवनचं? मराठा भवन हे अतिशय सुंदर असणार आहे. मराठा भवनसाठी जी निधी उपलब्ध करून दिला या सरकारचं पहिल्यांदा पंढरपूर शहरातल्या मराठा समाजाच्या वतीनं धन्यवाद देतो की आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारनं किंवा आतापर्यंत जेवढे आमदार खासदार या पंढरपूर शहराला लाभले त्या कुठल्याही आमदार खासदाराने मराठा समाजासाठी कुठेही तळमळीचं पाऊल न उचलता काम केलं नसून आता आपण बघताय मराठा समाजाची जी मागणी होती गेल्या कार्तिक वारीला, ही माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पंढरपूर शहरामध्ये येणार होते, परंतु आम्ही युवक पिढी आमची 2 नंबरची पंढरपूर शहरातली मराठा समाजाचे काम करणारी युवक पिढी राजकीय पिढी यांनी पूर्ण त्या ज्येष्ठ मंडळींनी विरोध केला. पण जी आमची जी 2 नंबरची फळी होती मराठा समाजातली किंवा सर्व सामाजिक यांनी युवकांनी फडणवीस साहेबांना विनंती केली की तुम्ही पंढरपूर शहरामध्ये या, पंढरपूर शहराला जी आमच्या काय मागण्या आहे बारक्या छोट्या मोठ्या ही मान्य करा, तुम्ही पूजा करा, आमच्या मागण्या मी मान्य करा. ही केली. देवेंद्र फडणवीस आणि समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला रेस्ट हाऊस मध्ये मीटिंग दिली. मीटिंगला आम्हाला 1 तास दिला. त्यावेळेस मीटिंग मध्ये आम्ही आमच्या मागण्या जी तेवढ्या होत्या त्या आम्ही त्यांच्या समोर मांडल्यानंतर पंढरपूर शहरामध्ये मराठा भवन कुठे पाहिजे एवढा शब्द टाकला की आम्हाला ह्या जागी पाहिजे 5 जागा आम्ही देतो, त्यातली 1 जागा तुम्ही एक उपलब्ध करून द्या. आणि आमच्या आग्रहासह समाधानदादा अवताडे आणि आमची जी युवक पिढी आहे 2 नंबरची जी काम पुढवून करते आणि आता जी येणार मराठा भवन तयार झालं मंजूर झालं लगेच टाकाटाक पुढे येणार त्यातले आम्ही नाही, आम्ही काम करणारे पोरं. आता जी तुम्ही बघता ती काम करणारे पोरं. आम्ही कधी कुठं टेंडर पाहिजे कुठे मला हे पाहिजे असल्या तर आम्ही येणार नाही, आम्ही काम करणार. मराठा समाजाला भवन उपलब्ध करून द्या, येणारी पिढी आमचं नाव घेईल ह्यातच आमचं समाधान आहे. म्हणून समाधान अवताडे यांनी आमच्या मराठा समाजाचे चांगले प्रयत्न केला, जागा उपलब्ध करी, निधी सुद्धा आणलं. शिंदे साहेबांनी सुद्धा मला मोलाचं सहकार्य केलं. येणाऱ्या आषाढी वारीला शिंदे साहेबांच्या हस्ते उद्घाटन व्हावं ही आमची युवा सेनेच्या वतीने एक तळमळीची विनंती. आणि तुम्ही समाधान अवताडे यांनी जी समाजासाठी आग्रहाचा पाठपुरावा करून 5 कोटी रुपये निधी आणला त्याबद्दल पंढरपूर शहरातल्या तमाम युवक असू द्या व ज्येष्ठ मंडळीच्या वतीने मराठा समाजावतीने बहुजन समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्याकडे मराठा समाजाने जो पाठपुरावा केला होता त्या संदर्भात आमदार समाधान अवताडे यांनी वारंवार शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून योग्य ते प्रस्ताव तिथे सादर करून हा निधी आणि मराठा भवनसाठी जागा ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्यामुळे एकंदरीतच मराठा समाजामध्ये एकंदरीत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजितचा सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज.